नमस्कार, आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे. जिल्ह्यात थंडीची प्रचंड लाट, नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान. सविस्तर वृत्त बुलढाणा. उत्तरेकडून येणाऱ्या तीव्र वाऱ्यांच्या प्रभावामुळे बुलढाणा जिल्ह्यात थंडीचे लोंढे उतरले असून गुलाबी थंडीने नागरिकांना गारठून टाकले आहे. गेल्या 2 ते 3 दिवसात जिल्ह्यातील किमान तापमानात तब्बल 2 ते 3 अंशांनी घट नोंदवण्यात आली आहे. हवामान खात्याने आजपासून पुढील 4 ते 5 दिवस जिल्ह्यात थंडीची तीव्र लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. कमी तापमानामुळे जिल्ह्याच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असून सर्दी, ताप, खोकला यासारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. विशेषतः लहान मुलं आणि वृद्ध नागरिक यांच्यावर या थंडीचा अधिक परिणाम जाणवत असून त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आजारपणाची लक्षणे दिसताच तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन वैद्यकीय प्रशासनाने केले आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी जिल्हाभर ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्यात येत असून नागरिक उप मिळविण्यासाठी या शेकोट्यांच्या भोवती गर्दी करत असताना दिसत आहे. शहरात स्वेटर्स, जॅकेट आणि हिवाळी कपड्यांच्या दुकानांनाही मोठी मागणी आहे. नागरिकांनी हिवाळी वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र अनेक बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. जिल्हाभर पसरलेल्या थंडीच्या या चादरीमुळे नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात. नमस्कार, मी डॉक्टर गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी बुलढाणा. आज मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेला मी सूचित करू इच्छितो की सध्या थंडीचं वातावरण आहे. टेम्परेचर फार कमी झालेलं आहे, त्यामुळे श्वसनाचे आजार ज्यांना ऑलरेडी आहेत ते बळावू शकतात. सर्दी, ताप, खोकला, व्हायरल हे पण होऊ शकतं. त्याच्यामुळे सर्वांना आवाहन करण्यात येते की आपण शक्यतोवर थंडीपासून बचाव करण्यासाठी जे काही करू शकता, जसे उपचार. नमस्कार. सध्या थंडीचे दिवस आहेत. टेम्परेचर खूप कमी होत आहे. तसं थंडीच्या दिवसाला हेल्दी सीझन समजलं जातं, परंतु काही एज ग्रुपमध्ये हे थोडंसं हानिकारक पण असतं, जसे की छोटे बच्चूमध्ये आणि ओल्ड एजमध्ये. या थंडीच्या दिवसामध्ये COPD, ब्रॉन्कियल अस्थमा, ॲलर्जिक डिसीजेस, URTI असे जे काही थोडेसे व्हायरल इन्फेक्शन्स वाढतं. त्याची प्रतिकारशक्ती कमी असते. ज्यांना दम्याचा आजार आहे, ज्यांना COPDचा आजार आहे, जे ॲडिक्टेड बीडी स्मोकर आहेत, सिगारेट स्मोकर आहेत, अशामध्ये ह्या आजाराचं एक्झाजर्बेशन होत असतं. या कारणास्तव या लोकांनी काळजी घ्यायची असते. सर्वात प्रथम म्हणजे उबदार वातावरणामध्ये राहणे, थंडीमध्ये एक्सपोज न होणे आणि गरम कोमट पाणी पिणे हे दमा आणि COPDच्या लोकांसाठी खूप चांगलं असतं. आणि जर आजारी पडले तर योग्य वेळी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे. दुसरा भाग बच्चूमध्ये, जे बच्चू 5 वर्षापर्यंतच्या बच्चूमध्ये URTI, LRTI जसे की निमोनिया होणे, ॲलर्जिक रायनायटिस होणे, सर्दी खोकला होणे हा प्रकार वाढतो व्हायरल इन्फेक्शनमुळं. त्या कारणास्तव बच्चूंना अतिशय उबदार वातावरणामध्ये ठेवावे आणि जर जेवढी शक्यतो काळजी घ्यावी. आणि जर ते आजारी पडत असतील किंवा त्यांना काही प्रॉब्लेम झाला तर सरकारी दवाखान्यात किंवा नजीकच्या दवाखान्यामध्ये त्वरित उपचार घेण्यासाठी दाखवून द्यावे. गेल्या 6 डिसेंबर पासून आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट झाल्याचं निदर्शनास येते आहे. उत्तरेकडील शीतलहरीचा प्रभाव यामुळे थंडीचा कडाका संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाणवायला लागलेला आहे. आणि प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर द्वारा प्राप्त हवामान अंदाजानुसार इथून पुढे सुद्धा सध्याची जी तापमान कक्षा आहे 12 ते 13 अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमान राहते आहे, त्याची नोंद होते आहे. तर असंच तापमान येत्या 4 ते 5 दिवसात जिल्ह्यात राहणार आहे. तर अशी थंडीची लाट नाही म्हणता येणार, पण त्यासारखीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आढळून येत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांना ओलीत करताना शक्यतो संध्याकाळच्या वेळी करावे. तसेच भाजीपाला पिकांना, फळबागांना सुद्धा ओलीत हे संध्याकाळच्या वेळेस करावे, जेणेकरून थंडीपासून पिकांना इजा होणार नाही. त्यासोबतच फळबागांमध्ये, फळझाडांच्या आळ्यामध्ये
पालापाचोळ्याचे आच्छादन करावे, ज्यामुळे जमिनीतील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यासोबतच जनावरांना थंडीचा त्रास होऊ नये त्यासाठी त्यांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी व जनावरांना उन्हामध्ये काही काळ उभे ठेवावे, जेणेकरून त्यांना ड जीवनसत्व मिळण्यास मदत होईल. त्यासोबतच कोंबड्यांच्या पिल्लांना शेडमध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बल्ब लावावे, जेणेकरून शेडमधील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल. तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी. 2-4 दिवस वातावरणाची डिग्री किती सेल्सिअस पर्यंत होतं? येत्या 5 दिवसामध्ये तापमानामध्ये फारसा बदल न होता सध्या जी तापमान कक्षा आहे 12 ते 13 अंश सेल्सिअस ह्या पद्धतीचं तापमान संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर द्वारा वर्तवण्यात आली आहे.